नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं सर्वांचं। मित्रांनो, तुम्हाला फक्त 2 मिनिटात कळू शकते की तुमचा चॅनल मॉनिटाइज होणार की नाही। हे तुम्ही तुमच्या फोनवरून चेक करू शकता, आपल्या YouTube स्टुडिओमध्ये जाऊन चेक करू शकता। या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे, फक्त 2 मिनिटे लागतील। तुम्ही चेक करू शकता की तुमचा चॅनल मॉनिटाइज होईल की नाही। आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी हे नक्की बघा आणि आताच चेक करा, नाहीतर तुम्ही चेकच नाही केलात तर तुम्ही जी YouTubeवर मेहनत करत राहता तो चॅनल तुमचा मॉनिटाइज होणार की नाही हेच कळणार नाही। आणि चेक केल्यावर तुम्हाला क्लिअर कळेल की हो मॉनिटाइज होणार आहे की नाही। हा व्हिडिओ खूपच मजेदार होणार आहे। ही एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। मी लाईक आणि सबस्क्राइब करण्यासाठी सांगतो, यात काही प्रॉब्लेम नाही ना। पटकन लाईक करा आणि सबस्क्राइब करून टाका। चला आजचा हा मजेदार व्हिडिओ सुरू करूया। सर्वात आधी मित्रांनो आपण समजून घेऊया की तुमच्या चॅनलवर कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे कळतं की तुमचा चॅनल मॉनिटाइज होईल की नाही। तर बघा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्या चॅनलवर कोणताही कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नाही तर समजा तुमचा चॅनल लगेच मॉनिटाइज होण्याची शक्यता जास्त आहे। आणि हो, ही गोष्ट तुम्ही चेक करू शकता। ते कसं, जर तुमच्या चॅनलवर कोणतेही व्हायलेशन उल्लंघन असेल तर तुमचा चॅनल मॉनिटाइज होणार नाही। जोपर्यंत ते व्हायलेशन काढलं जात नाही तोपर्यंत तुमचा चॅनल तर मॉनिटायझेशन होणार नाही। आणि व्हायलेशन नसेल तर ठीक आहे। तर सर्वात आधी पहिली गोष्ट हीच आहे की तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या चॅनलवरती कम्युनिटी गाईडलाईन्स व्हायलेशन नाही ना। नसेल तर लगेच मॉनिटाइज होण्याची शक्यता आहे। दुसरी गोष्ट जी तुम्हाला चेक करायची आहे ती म्हणजे तुम्ही YouTube स्टुडिओमध्ये जाऊन अर्न कमाई सेक्शन मध्येही चेक करू शकता की तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन आहे की नाही। जर तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन नसेल तर तुमचा चॅनल मॉनिटाइज होणार नाही जोपर्यंत तुम्ही ते ऑन करत नाही। आणि जर ऑन असेल तर क्षणात मॉनिटाइज होऊ शकतो, पण ऑन नसेल तर मॉनिटाइज होणार नाही। ही सर्वात आधी लक्षात ठेवून काम करा। या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ठीक आहे। लवकरच समजून घ्या, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी पटकन आणि नीट सांगतोय। आता तिसऱ्या पॉइंट कडे वळूया, तो म्हणजे जर तुम्ही कुठलं म्युझिक वापरत असाल तर ते कोणतं कॉपीराइट म्युझिक। तर मित्रांनो, अशा वेळी काय होईल, जर तुमच्या चॅनलवर कॉपीराइट म्युझिक असलेला कंटेंट खूप जास्त अपलोड केला तर YouTube कडून मॉनिटायझेशनसाठी अडचणी येऊ शकतात। तुम्ही जो व्हिडिओ पाठवलात त्याचा रिव्ह्यू केला जाईल आणि तिथे दिसेल की तुम्ही कॉपीराइट म्युझिक किंवा कॉपीराइट कंटेंट खूप जास्त वापरत आहात। अशा वेळी मित्रांनो तुमच्या चॅनलवर प्रॉब्लेम येऊ शकतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला कुठलाही बॅकग्राऊंड सॉन्ग घ्यायचा असेल तर मी तुम्हाला अगदी जेन्युइन पद्धत सांगतो ते कुठून घ्यायचा। तुम्हाला अजिबात भटकंती करायला लागणार नाही। YouTube ऑडिओ लायब्ररी मध्ये जा, तिथे तुम्हाला हजारो चांगले सॉंग्स मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे। ते सिलेक्ट करा आणि तिथून डाउनलोड करून आपल्या व्हिडिओमध्ये वापरा। मी माझ्या व्हिडिओमध्ये जो साऊंड वापरतो तोही YouTube ऑडिओ लायब्ररी मधूनच घेतलेला आहे। हे कॉपीराइट फ्री आहेत, यात कोणताही इश्यू नाही। हे रॉयल्टी फ्री आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त वापरू शकता। म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच वापरतो। तुम्हीही तिथून वापरू शकता, पण कॉपीराइट असलेले म्युझिक वापरू नका जोपर्यंत तुम्ही त्याचं प्रीमियम लायसन्स विकत घेत नाही। जर प्रीमियम घेतलं तर ते तुम्हाला वापरण्याची परवानगी देतात, पण प्रीमियम न घेता वापरलं तर अडचण येऊ शकते, मग ते चांगलं राहणार नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही कसं चेक करू शकता की तुमचं चॅनल मॉनिटाइज होईल की नाही, ते म्हणजे तुमचं संपूर्ण क्रायटेरिया पूर्ण झाला आहे की नाही। बघा, खूप लोक काय करतात, आपल्या चॅनलला हाफ मॉनिटायझेशन कडे ढकलत राहतात, म्हणजे त्याचा अर्धच क्रायटेरिया पूर्ण होतं आणि ते मॉनिटायझेशनच्या मागे वेडे होतात। असं करू नका मित्रांनो, थोडं थांबा
आणि संयम ठेवा. जोपर्यंत तुमचे पूर्ण 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम पूर्ण होत नाही आणि शॉर्ट साठी 1000 सबस्क्रायबर व 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण होत नाही, तोपर्यंत मॉनिटायझेशन बद्दल जास्त विचार करू नका. जेव्हा आपण सगळं प्रॉपर पूर्ण कराल तेव्हा एकदाच मॉनिटायझेशन साठी अप्लाय करू. हाच तुमचा मुख्य उद्देश असला पाहिजे. चला, अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही चेक करू शकता त्या मी सांगतो. जर तुमच्या चॅनलवर कॉपीराइट स्ट्राईक वगैरे असतील तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणखी कोणकोणत्या गोष्टी असतात लक्ष देऊन ऐका आणि या नोट करून ठेवा. मॉनिटायझेशन म्हणजे काय? YouTube जेव्हा तुमचा चॅनल चेक करतो तेव्हा त्याची सगळ्यात मोठी पॉलिसी ही असते की तुम्ही कोणाचाही कंटेंट हुबेहूब कॉपी पेस्ट वापरत नाही ना. म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ जसा तसा उचलून आपल्या चॅनलवर टाकला नाही ना. टाकला असेल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. मी स्पष्ट सांगतो, तुमचं चॅनल डिमॉनिटायझेशन होईल जर तुम्ही लो एफर्ट कंटेंट टाकला असेल. जर तुम्ही हाय एफर्ट कंटेंट स्वतः बनवला असेल तर तुमचं चॅनल पटकन मॉनिटाईज होऊ शकतं. पण लो एफर्ट कंटेंट YouTube मॉनिटाईज करत नाही. मी पुढे सांगतो, फक्त 2 मिनिटात तुम्ही हे चेक करू शकता. तुमच्या चॅनलवर YouTube स्टुडिओ उघडा, कंटेंट सेक्शन मध्ये जा, तिथे बघा कोणते व्हिडिओ लो एफर्ट कंटेंट आहेत, म्हणजे जिथे पूर्णपणे दुसऱ्याचा कंटेंट वापरला आहे अशा व्हिडिओंना डिलीट करा, नाहीतर प्रॉब्लेम येईल. तुमच्या चॅनलवर दुसऱ्याचे व्हिडिओ जसे तसे अपलोड केलेत तर ते काढून टाका. हे चुकीचं मेथड आहे मित्रांनो. असं होत नाही. तुम्ही त्यात स्वतःची मेहनत कुठे घातली आहे? तुम्ही फक्त लो एफर्ट कंटेंट उचलून टाकलात म्हणजे कॉपी पेस्ट केलं. असं चालत नाही. तुम्हाला स्वतःचं कंटेंट बनवायला लागतं. तुम्ही हाय एफर्ट कंटेंट बनवला तर चॅनल मॉनिटाईज होईल. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही चेक करू शकता. आपल्या पॉलिसीच्या आत राहून काम करायचं आहे. कम्युनिटी गाईडलाईन्सचाही लक्ष ठेवा आणि कॉपीराइट नियम. तुम्हाला YouTube स्टुडिओ मध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात. चॅनल ब्राउझर फीचर सुरू झाले आहे, म्हणजे आता तुमचं नशीब बदलणार आहे. तुमचा चॅनल लवकरच व्हायरल होऊ शकतो. चॅनल YouTube सर्च सुरू झाले आहे, त्यामुळे तुम्हाला अमर्याद म्हणजे अनलिमिटेड ऑडियन्स मिळू शकते. तुमच्या चॅनलवर प्लेलिस्ट मुळे व्ह्यू वाढत आहेत. समजून घ्या, तुमची प्लेलिस्ट व्हायरल होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. लोक इंटरेस्ट दाखवत आहेत. हे सगळं तुम्हाला YouTube स्टुडिओ मध्ये दिसेल. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फक्त 2 मिनिटात तुम्हाला कळू शकतं की तुमचा व्हिडिओ कसा परफॉर्म करत आहे. तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल की नाही हे तुम्ही तुमच्या YouTube स्टुडिओ मधून मोबाईलवर सगळी माहिती तपासू शकता. एकदा चेक करा, ठीक आहे हा व्हिडिओ शॉर्ट होता, जितका लांब असायला हवा होता तितका नाही. आता मी हा व्हिडिओ संपवत आहे कारण मी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. लक्ष देऊन काम करा आणि मला 100% खात्री आहे की तुम्ही कोणतीही चूक करत नाही. तुमचा चॅनल नक्कीच यशस्वीपणे मॉनिटाईज होईल. आणि जेव्हा मॉनिटाईज होईल तेव्हा माझ्या चॅनलवर येऊन नक्की लिहा, भाऊ आमचा चॅनल मॉनिटाईज झाला. आता आपण अर्निंग सुरू करणार आहोत. कमेंट मध्ये नक्की सांगा की आजचा कंप्लीट गाईड्स कसा वाटला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.